आणि पालघरचं आयोजन कसं वाटतंय तुम्हाला? बहुत अच्छा है और पिछले बार भी हम लोग खेले थे तो इस बार देखते हैं। और इस बार अगर देखा जाए तो अच्छी बैट लगी थी जिस तरह से अभिषेक टेनी की और कुतुमारी, तो जिस तरह से आज ये मैदान पे बैट लगी है, क्या कहना चाहोगे? टेनी खेलता है तो अच्छा ही खेलता है। डेफिनेटली टॉस जीते तो क्या डिसीजन रहता? फील्डिंग। अभी बैटिंग करने की है, एक अच्छा टारगेट सेट करना होगा, तो कितने तक सोच है तुम्हारी? 40-45 तक करने का देखेंगे। जरूर आपको दोनों टीम को शुभकामनाएं इस मॅच के लिए। तो जैसे मॅच स्टार्ट होईल तशी आपण पाहतोय पुन्हा एकदा आपल्याशी पार्थ जॉईन होतील। यस, उत्कर्ष पाटील आहेत आमचे साथी समालोचक आणि खूप चांगल्या पद्धतीने समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळतील। विश्रांती घेतली आणि विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जॉईन झालेत उत्कर्ष पाटील। तर स्वागत आहे तुमचं या दनसार नगरीमध्ये। वेलकम उत्कर्ष। थँक्यू सो मच, धन्यवाद। आज आमच्या गावामध्ये तुम्ही आलात आणि सातत्याने ज्या ज्या वेळेला धनसार मध्ये स्पर्धा होणार त्या वेळेला संतोष पाटील हेच नाव गाजलं जाणार आणि खऱ्या अर्थानं डिनर करिता ते आता रजा घेतील थोडा वेळ, पुन्हा एकदा जोडतील संपूर्ण रात्रीत त्यांचा गोड आवाज आपण ऐकणार आहोत। क्वार्टर फायनलचा सामना, एका बाजूला आपण पाहतात संघ आहे तो म्हणजेच दीपक 11 आणि त्यांच्या विपक्षात फायटर धोडीपूजा, या दोन संघांमधला महत्वाचा सामना। कौशल अंपायरला एक ठेव ना, काय बोलतो? चला मॅचला इथून सुरुवात। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, माता भगिनींचं पुन्हा एकदा स्वागत या स्पर्धेमध्ये। अगदी आजच्या रजनीतला हा क्वार्टर फायनलचा मॅच। ए शुभम, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण आपले चला मॅचला सुरुवात। चला इथून आता मॅचला सुरुवात होते। गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 1 मध्ये आहेत ते म्हणजे हलीम आणि त्यांच्या विपक्षात दोन फलंदाज, एका बाजूला ऋतिक आणि एका बाजूला दिलीप, हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। सध्या आपण मॅचला सुरुवात करतोय। इथून जो संघ जिंकणार तो सेमीफायनलचा पात्र राहील। एका बाजूला दीपक 11, पहिलाच बॉल ऋतिकच्या अगदी बटन पॅड मधला, जिथून सिंगल मिळाली आणि या सिंगल श्री गणेशा झाला या डावाचा। क्वार्टर फायनलचा मॅच जो संघ जिंकणार तो एका ट्रॉफीचा हकदार आणि सुपर 4 मधला तो तिसरा संघ बघायला मिळेल। चांगली स्पर्धा, 2 दिवस या स्पर्धेनं खूप चांगलं प्रेम मिळवलं। आज YouTube लाईव्ह पाटील नेटवर्क या YouTube वाहिनीवरती आज ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते। YouTube लाईव्ह न खऱ्या अर्थानं पारदर्शकता वाढली। या अंडरआर्म टेनिस बॉलची जो मी उल्लेख मगाशी देखील केला, 14 फेब्रुवारी 2005 YouTube आलं आणि तदनंतर या YouTubeनं संपूर्ण जगाला सगळ्या काही गोष्टी अगदी सुरळीत आणि साफ सुथऱ्या समोर आणून दिल्या आणि आपण पाहू शकाल आज टेनिस बॉल क्रिकेटला देखील सुखाचे दिवस। यावाला फटका बिटवीन द गॅप ऋतिकच्या बॅट मधनं ऑन साइडला, अगदी दोन खेळाडूंच्या मधोमध बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने आता माडी दीपू आम्हाला दर्शवतात की 6 धावा या धावफलकावरती आहेत। पाटील नेटवर्कची एंटायर टीम जी खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने या रजनीमध्ये कार्यरत आहे। जे सगळे बोईसरचे कलाकार आहेत, पाटील नेटवर्क हाही एक साधा प्रवास नव्हता। 2016 ला मोबाईल पासून सुरुवात केली नितेश पाटील ब्रँड ऑफ नवली
आणि तदनंतर आपण पाहतात आज 2026 उजाडलं, 10 वर्षात 1,20,000 सबस्क्रायबर कमवले. तुम्ही तुमच्या कामाशी एकनिष्ठ कसं असता, या सगळ्या गोष्टी भरपूर महत्वाच्या असतात, फार महत्वाच्या असतात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल नितेश पाटील यांनी त्या गोष्टी सर केल्या. आज अनेक लाईव्ह चॅनल तयार झालेत संपूर्ण पालघरमध्ये, परंतु विश तदनंतर आपण पाटील नेटवर्क पाहतोय, विश नेटवर्क पाहतायत, श्री लाईव्ह आपण पाहतायत, ओम साई स्पोर्ट्स आपण पाहतायत. परंतु पाटील नेटवर्कनं 1,20,000चा जो एक चांगला प्रवास केला आणि आज संपूर्ण ही स्पर्धा देखील कव्हर करतायत. धावांची गती तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचतोय 7 वरती आणि चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजे 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 7 रन. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहतात सॉफ्ट हँड बॉलला स्टिअर केलं, बघता बघता सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साहाय्याने पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 9. एका बाजूला फायटर थोडी पूजा आणि विपक्षात दीपक 11 यादव नगर. या दोन संघांमधला हा कडवा संघर्ष. इथून जो संघ जिंकणार तो सेमी फायनलची मॅच निश्चित स्वरूपात त्याच्या माध्यमातून दीपक टेनी या संघाकडनं आपण पाहता टेनीने भरपूर प्रगती केली अंडरम क्रिकेटमध्ये. यावेळेला हिट विकेट, फलंदाज इथे बाद होत आहेत. चेंडू वाईट नसणार आहे, पंचांनी दर्शवले की तो बॉल वाईट नसेल, परंतु हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज ऋतिक बाद झालेत. पहिला धक्का फायटर धोडी पूजा या संघाकरिता आणि इथून फलंदाज बाद होत असताना सगळं काही सुरळीत चाललं होतं. त्यावेळेला आता हिट विकेट झाले आणि तदनंतर फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतात. चला स्पीडअप करा, जास्त वेळ न घेता, कारण आजच्या रजनीत आता आणखीन एक पॅनल संपूर्ण बाकी आहे आणि त्यानंतर मग सेमी फायनलच्या लढती, फायनलच्या मॅच, या सगळ्या गोष्टी आपण पाहतात. पीएन स्पोर्ट्स यांच्याकडनं आपण पाहतात उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यांच्याकरिता टॉप ब्रँड टी शर्ट. तदनंतर आपण पाहतात सेमी फायनल आणि फायनलच्या मॅच करिता खूप चांगल्या पीएन स्पोर्ट्सच्या कॅप, त्याचबरोबर शिंदे स्पोर्ट्स यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द मॅच जे सेमीफायनलचे 2 सामने आणि फायनलचा 1 सामना शिंदे स्पोर्ट्स यांच्याकडनं एक खूप चांगल्या फॅब्रिकची टी शर्ट आपल्याला पाहायला मिळेल. काय फटका खेळला नेत्रदीपक, विराट प्रेम कोहलीची आठवण झाली. अगदी आपण पाहतात दोन्ही फलंदाज, दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल सीमा रेषेला फाडत निघून गेलाय चौकारासाठी आणि या धावसंख्या 4ने इथे आकार घेत 13 धावा या धावफलकावरती आहेत. परीक्षित ठाकूर सरांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन मध्ये निश्चित स्वरूपात अध्यक्ष पदावरती विराजमान आहेत आणि त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. आज अंडरम टेनिस बॉल क्रिकेट देखील भरपूर प्रगतिशील झालं, कारण इथून तुम्ही 15 वर्ष मागे गेलात तर पहिला सामना 9 वाजता खेळल्यानंतर दुसरा सामना सकाळी 5 वाजता लागायचा आणि तेव्हा जो संघ येणार आपलं नाव नोंदणी केल्यानंतर मॅच लागायच्या. परंतु एक गाव एक संघ पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशन ज्या वेळेला स्थापना झाली त्यावेळेला नियमाचं पालन सगळ्या गोष्टी झाल्या आणि तदनंतर एक चांगल्या स्पर्धा ह्या पाहायला मिळाल्या. याही वेळेला ऑन साइडला फटका बिटवीन द गॅप खेळलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना आलाय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 17 धावा या धावफलकावरती आहेत. 17 रन्स. षटक क्रमांक आपण पाहतात दुसरा आणि अभिषेकच्या विपक्षात आक्रमण. हॅलो, टीम मीटिंग्स कमी घ्या प्लीज. दीपक 11 संघाला विनंती करतो की प्रत्येक बॉल मागे टीम मीटिंग्स नको. आजच्या दिवसात 16 संघ खेळतात म्हणजेच 15 सामने तेही आहेत. सेमी फायनल आणि फायनल असं पकडून एक मोठं शेड्यूल आहे. तर त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करेन की आपण निश्चित स्वरूपात जास्त वेळ इथून घेऊ नका. या वेळेला फटका फसलाय आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. बॉक्स विकेटच्या रूपाने फलंदाज बाद. येस, पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार आपण पाहतात 4 षटकांचं जर एक इनिंग असेल तर ती 15 मिनिटात संपायलाच हवी. 15 मिनिटात तुम्ही तुमच्या मीटिंग केवढ्या घ्यायच्या त्या घ्या, परंतु इनिंग ही संपायलाच हवी. अदरवाईज मग एक खेळाडू तुम्हाला पुढे घ्यावा लागेल. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आज खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल 10वीच्या एक्झामला सुरुवात झाली. सातत्याने आम्ही उल्लेख करत असतो
आता 6 तास अभ्यास नाही केला तर पुढे 12 तास कंपनीत काम करावं लागेल आणि खऱ्या अर्थानं आज परीक्षेचा दिवस देखील आला. आज अनेक तरुण क्रिकेटच्या मागे एक वेगळ्या पद्धतीनं भरकटलेले असतात. आपण कोकण किनारपट्टीला राहतो आणि जिथे क्रिकेटचा खेळ सर्वाधिक जास्त चालतो, परंतु आज एक्झामला सुरुवात देखील झाली. 1 वर्ष तुमचे कसब कौशल्य दाखवत असताना आयुष्याला कलाटणी देणारे हे 10वी आणि 12वीचं वर्ष, आज 10वी 12वीच्या परीक्षा देखील सुरू झाल्यात आणि तुमच्यातील सर्वोत्तम गुण तुम्ही दाखवा. कारण क्रिकेटच्या स्पर्धा पुन्हा पुन्हा होतील, आयोजन अनेक येतील, पुन्हा पुन्हा तुम्ही तुमच्या टॅलेंटला दाखवण्याची योग्य वेळ येईल. परंतु 10वी आणि 12वी हे 2 वर्ष तुमच्या शालेय जीवनातले अत्यंत महत्वाचे. तर इथे निश्चित स्वरूपात जे आता ऑनलाईन जे आमचे प्रेक्षक बघत असतील ते आज 10वीचा पेपर देऊन आलेत, परंतु क्रिकेटवरचं वेळ आहे तर ते आता मोबाईल हातात घेऊन असतील तर त्यांना नक्की म्हणेन की आता अभ्यास करा. जर आता 6 तास अभ्यास केला तर पुढे 12 तास निश्चित स्वरूपात कंपनीत काम करावं लागणार नाही आणि आता जर अभ्यास नाही केला तर मग 12 तास कंपनीत तुम्हाला ऍज अ लोडर म्हणून काम करावं लागेल. आयुष्यात कलाटणी देणारी 2 वर्ष भरपूर महत्वाची आहेत. स्पर्धा येत राहतील, स्पर्धा जात राहतील, क्रिकेटचा खेळ होत राहील, परंतु 10वी आणि 12वी पुन्हा नाही. जे 10वी आणि 12वीचे खेळाडू आहेत त्यांना आई भवानी धनसारी या चषकाच्या माध्यमातून भरपूर शुभेच्छा. तुमच्या पुढील आयुष्यासाठी फटका खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि बघता बघता आपण पाहू शकाल इथून सिंगल रन परिपूर्ण झाली. या सिंगलच्या साहाय्याने धावांची गती आता जाऊन पोहोचते 20 धावा, 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला षटक क्रमांक आपण पाहतात 3रं शॉर्ट बॉल. आता इथून या शॉर्ट बॉल वरती फलंदाज बाद झालाय का? हिट विकेट, हिट विकेट. जाऊया मॅच कडे. षटक क्रमांक आपण पाहतायत 3रा आणि रुपेश आलेत गोलंदाजी मार्क वरती. खूप चांगल्या पद्धतीने युनिक ट्रॉफी हाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. कौशल भोईर यांची सुरुवात आणि खऱ्या अर्थाने त्या सुरुवातीला रंग मिळाले म्हणायला हरकत नाही. एक चांगल्या पद्धतीने ट्रॉफी कस्टम करतायत. ट्रॉफी डिझाईन होत असताना धनसार मधनं युनिक ट्रॉफी हाऊस आपल्याला पाहायला मिळतं. हर्षद भोईर यांचं देखील तेवढंच महत्वाचं नाव आहे, ज्यामध्ये जिथे आपण पाहू शकाल आता 3 चेंडूंचा खेळ संपला. आत्ताच लग्न झालेले आमचे धीरज भोईर, त्यांचं देखील स्वागत आहे. कौशलला मान. यावेळेला आपण पाहू शकाल धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 22. दिनांक 11 आणि 12 कुमार होते, श्री झाले. येणाऱ्या काळात कमिंग सून अमोल भोईर आहेत त्याच मार्गावरती. धावांची गती तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते 22 वरती. बॉलचा खेळ झालाय, 4 बॉलचा खेळ संपला. येणारे 2 चेंडू इथे देखील आपण पाहतात सॉफ्ट हँडने खेळून काढलंय सनी शिंदे. अगदी आपण पाहतात अगदी जुन्या आठवणींना उजाळा देणारं नाव. आर्यन शाळेतला शेवटचा भाग आणि शेवटचा भाग म्हणजेच 10वी ड वर्ग आणि सनी शिंदे. अगदी एका बाकावरती बसून आम्ही 8वी ते 10वी अभ्यास परिपूर्ण केला आणि आज निश्चित स्वरूपात सनी शिंदे ही एक मोठं नाव राहिलं. संपूर्ण पालघर जिल्ह्याला हेवा वाटेल ज्या पद्धतीने शिंदे स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर राहिलेले आहेत. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 23 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. धन्यवाद. इथे 23 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. येणारे 6 बॉल तेवढेच महत्वपूर्ण राहतील. यावेळेला आकाश आलेत गोलंदाजी मार्क वरती. युवांनी भरलेला संघ दीपक 11. इथे फटका तर खेळला जरूर आणि इथून आपण पाहतात आता हा डॉट बॉल येतोय. कमरेच्या खाली येणारा बॉल राहिला जिथे धीरजने पाहिलं आणि त्यानंतर हा फेअर बॉल दर्शवित असताना आता धावसंख्या फलकावरती हर्षद भोईर 24 धावा धावफलकावरती. फटका इथे देखील खराब क्षेत्ररक्षण, काही गरज नव्हती या क्षेत्ररक्षणाची आणि त्यावेळेला मात्र आपण पाहतात निश्चित स्वरूपात उडी तर मारली जरूर परंतु तो बॉल निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय चौकार आणि या चौकाराच्या साह्याने 28 धावा.
चला जो एक्स्ट्रा खेळाडू आहे त्याला घेऊन मॅच चालू करा, कारण एक्स्ट्रा खेळाडू नाही का? फील्डिंग साठी फक्त फील्डिंग साठी एक देतोय असं सांगतो. चला प्लीज आता इथून एक प्लेअर ऍडजस्ट करा, जो एक्स्ट्रा खेळाडू आहे त्याला घ्या आणि मॅचला सुरुवात करा, कारण वेळ महत्वाची आहे. एक्स्ट्रा प्रिन्स यादव आहेत का? प्रिन्स यादव ब्रँड आहेत ते सध्या बोईसरचे. पाटील नेटवर्क मध्ये खूप चांगलं काम त्यांचं देखील राहिलं. मा भवानी स्पोर्ट्स कडनं देखील त्यांनी चांगली भूमिका पार पाडली. चला प्लीज थोडं स्पीड अप. चला मॅच कडे जाऊया, जिथे आपण 28 धावा पाहताय. 28 रन्स. 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 28 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज पाटील नेटवर्कची टीम या स्पर्धेला कव्हर करते आणि एकंदरीत आपण पाहतात ही स्पर्धा आई भवानी चषक आणि अंतिम रात्रीमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतील. आकाश 3 बॉलचा खेळ संपला, धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचली. 4थं षटक. यानंतरचा होणारा सामना एका बाजूला आपण पाहतायत संघर्ष मुरबे आणि YBCC बी. दोन्ही कॅप्टनना विनंती करीन की आपण टॉस साठी या. एका बाजूला संघर्ष मुरबे आणि त्यांच्या विपक्षात YBCC बी. ह्या 2 कॅप्टनना विनंती करतो की प्लीज आपण टॉस साठी या. YBCC बी यांचा उल्लेख निश्चित स्वरूपात आता मोठमोठ्या स्पर्धा 2 संघांनी खेळत असतात. एका बाजूला YBCC हे संघ पाहायला मिळतो, YBCC बी देखील तिथे एंट्री असते. आणि आज निश्चित स्वरूपात 25 वर्ष YBCC ने पूर्ण केली. येणाऱ्या काळात त्यांची देखील एक मोठी स्पर्धा 50,000ची ती स्पर्धा येणार आहे. निलेश वाणी आणि निश्चित स्वरूपात वेवूर चषकामध्ये त्यांनी अनाऊन्स केलं होतं. आता बॉलचा खेळ तपासून पाहिला तर अगदी शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 29. पुढील बॉल फटका तर जरूर खेळला, सिंगल मात्र इथे मिळेल का? डायरेक्ट हिट आणि पंचांचा बोट आकाशाकडे. विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावसंख्या 29 आणि 30 धाव्यांचं टार्गेट. या 30 धाव्यांचं टार्गेट कुठल्या पद्धतीने पुढे येईल हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे जाऊया, जिथे संघर्ष मुरबे विपक्षात YBCC बी. या 2 टीमला आपण एकमेकांसमोर बघणार आहोत. या बोट टीम कॅप्टन आपण यायचं आहे. चला मुरबे संघाचा कर्णधार आलेला आहे आणि टॉस करण्याकरिता मी विनंती करतोय बनसारचा केतन म्हात्रे. अर्थात आपण पाहतायत हा चालताना आम्ही क्लोजअप मध्ये घेऊ त्यांना. या बंटी, या बंटीच्या शुभ हस्ते आपण त्या मॅचचा टॉस करणार आहोत. उर्मेश भोईर येणार का? टॉस करायचा आहे. धीरज भोईर
चला टॉस धीरज भोईर यांच्या शुभ हस्ते दोन कॅप्टन तिथे YBCC आणि एका बाजूला आपण पाहतायत संघर्ष मुरबे या दोन टीम मध्ये तो टॉस होतोय आणि नुकताच जे श्रीमान झालेले आहेत ते धीरज भोईर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस होताना धीरज भोईर म्हणजे धनसार संघाची भिंत एक जबरदस्त क्षेत्ररक्षक कोण टॉस कोण जिंकलं YBCC बी या संघाने टॉस जिंकलाय तुमचा निर्णय देखील आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आता इथून या रनचेसला सुरुवात होत आहे इथून जो संघ जिंकणार तो सेमी फायनलच्या मॅच मध्ये यानंतर जर तपासून पाहिलं तर पॅराडाईज बोईसर आणि साई गणेश सप्पाटी बी चांगला मॅच एका बाजूला बोईसर विभागातला संघ एका बाजूला निखिल स्वतः आहेत एक जबरदस्त कर्णधार एक संयमानं क्रिकेटच्या खेळाला पुढे नेणारं नाव म्हणजेच निखिल एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत संघाचे लीडर म्हणून त्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने तो रोल आहे मॅचला सुरुवात होते फटका तर खेळला जरूर अभिषेकनं आता धावसंख्या इथून बॉलचा खेळ संपला तो म्हणजे एक बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 रन गोलंदाजी मार्क वरती सुदीप एका बाजूला अभिषेक एका बाजूला वाईट बॉल येतोय हलीमच्या साथीनं अभिषेक या फलंदाजाकडे भरपूर गुणवत्ता आहे त्याच्या वयाकडे जाऊन नाही चालणार पंडू त्याने प्रतिभाशाली एक कॅलिबर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं या संपूर्ण पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मध्ये अनेक वेळा ज्या वेळेला युवा खेळाडूंचं नाव घेतलं जाईल त्यावेळेला त्या लिस्ट मध्ये शुमार असेल नाव अभिषेक तेनी खराब फेकी आता जिथे आपण पाहतायत करावं तर करावं काय हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात क्रिकेटच्या खेळामध्ये या संपूर्ण गोष्टी बिघडत असतात सगळं काही सुरळीत चाललं होतं त्यावेळेला फेकी केली खराब अतिघाई संकटात नाही स्वतःच्या फ्लोला नाही सावरू शकले आणि तदनंतर बॉलला फेकून दिलं सुदीप नाराज झालेत गोलंदाज जर चांगली गोलंदाजी करतायत तर त्यांना पाठबळ देणं हे क्षेत्ररक्षकाचं काम आहे आणि ते जर नाही मिळालं तर मग खऱ्या अर्थानं गोलंदाजांवरती निश्चित स्वरूपात ते दडपण असतं प्रेशर असतं बॅट्समनला गोलंदाज तयार फटका इथे देखील खेळला आता विकेटचा पतन फटका फसला जिथे आपण पाहतात शॉर्ट कव्हरचे खेळाडू ज्यांनी टिपलाय कॅच आणि संपलाय खेळ गॉल चला जाऊया मॅच कडे जिथे षटक क्रमांक पहिलं चालू असताना 5 धावा ह्या नशिबाने मिळाल्या अमोल भोईरचे सिग्नल लवकर पोहोचतील चला मॅचला इथून सुरुवात होते धावसंख्यांचा जर विचार केला तर आता फलकावरती धावा जाऊन पोहोचतोय 7 रन चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 7 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जात आहेत टार्गेटचा जर आपण उल्लेख पाहिला तर 30 धाव्यांचा एक सन्मानजनक स्कोर कार्ड ठेवला फटका खेळला स्वतः सुदीपने या बॉलला फील्ड केलं मागे काय झालं याला विसरून जावा तुमच्याकडे आता येणाऱ्या काळात जो खेळ आहे त्या खेळामध्ये तुम्ही तुमच्यातले बेस्ट काय देता येईल ह्याच्याकडे तुमचं लक्ष प्रामुख्याने असायला हवं सिंगल मिळाली या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 वरती 5 बॉलचा खेळ संपला अगदी शेवटचा बॉल जर तो पंजा नसता तर हे षटक अगदी कमालीचं राहिलं असतं स्वप्नगत असती सुरुवात फिल्डिंग करणाऱ्या टीमला तरी आता देखील त्यांनी संपूर्णपणे कव्हर केलंय या षटकामध्ये एक पंजा आल्यानंतर देखील इथून चांगली गोलंदाजी होते सुदीप यांचा शेवटचा बॉल फटका खेळलाय स्टीअर केलाय बॉल चाललाय पॉइंटला गोशंकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन कडे आणि धावसंख्या 1 मात्र तिथे मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जाऊन पोहोचते पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 9 धावा 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड
धीरज पाटील आपल्याला पाहायला मिळतात. वेऊरचा चॉकलेट बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. येणाऱ्या काळात त्यांचं देखील एक मोठी स्पर्धा वेऊर चषक, त्याही स्पर्धेचे ते शिल्पकार आहेत. लाला चषक आणि हे आपल्याला ते पाहायला मिळतात. एक येणाऱ्या काळात त्यांच्या देखील नावाचा घवघवा सातत्यानं राहतो. अगदी कमी कालावधीमध्ये ज्यांनी एक उद्योजक म्हणून उत्तुंग भरारी घेतली. पाटील इव्हेंट्स चे प्रोप्रायटर धीरज पाटील, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस म्हणून आपल्याला त्याला पाहतायत आणि त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. लाला प्लीज कम टू द स्टेज. तुमचं स्वागत आहे आई भवानी धनसार चषकामध्ये अगदी अंतिम रजनीत. काय झालंय? चला मॅचला मात्र सुरुवात होत आहे. इथून गोलंदाज तयार. श्रीनाथ यांना आपण पाहतायत. एका बाजूला मुदतसर सारखे देखील एक दिग्गज गोलंदाज त्या संघामध्ये आहेत. धरम सर आपल्याला पाहायला मिळतात, जे केमिस्ट सब्जेक्ट साठी सध्या कॉलेजमध्ये शिकवतात आणि कोविडच्या काळामध्ये ज्यांनी जनसेवा केली तेच आपल्याला पाहायला मिळतात. धरम सर वेगाचा राजा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. फटका खूप चांगला आहे आणि जिथे आपण पाहता चेंडू निघून जाईल, सरळ सीमा रेषेच्या बाहेर आलाय. चौकार, हात खोलण्याची संधी मिळाली, जिथे रूम मिळाला आणि तदनंतर तो नेत्रदीपक फटका सजवला. धावसंख्या 4 फ्लाय होत असताना धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजे 13 रन्स, 13 धावा या धावफलकावरती आहेत. यानंतरचा होणारा सामना, एका बाजूला संघर्ष मुरबे आणि त्यांच्या विपक्षात YBCC बी, त्यानंतर पॅराडाईज बोईसर, साई गणेश सातपाटी बी, शिवराज्य वेऊर आणि स्कॉर्पियन बोईसर आणि बोईसर नेटवर्क विपक्षात युवा टायगर असे मात्र सेकंड पॅनलला मात्र निश्चित स्वरूपात सुरुवात होईल या नेक्स्ट मॅच नंतर. 11:15 वाजत आलेत आतापर्यंत. आपण पाहू शकाल वेळेचं महत्व फार महत्वाचं आहे. इथे देखील फटका खेळला. आता इथून सिंगल मिळेल, जिथे थोडंसं अग्रेशन, थोडीशी नाराजगी व्यक्त होत आहेत. कारण महत्वाचं असतं, तुम्ही या मोमेंटला या चुका तुम्हाला त्रास देणारच राहतील. ऋतिक यांना आपण पाहतायत. एक स्वतः चांगले डीजे ऑपरेटर आहेत, एक चांगली साऊंड सिस्टम. सरपंच चषक, थोडी पूजा नवरंग चषक ज्या स्पर्धेमध्ये त्यांची भेट झाली आणि क्वांटिटी पेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. काय फटका खेळला, क्लास फटका खेळल्यानंतर त्या फटक्याच्या मागे लिहिलं होतं क्लास आकाशचा. बॉल निघून जातो सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 18 धावा आता गरज आहे 12ची. चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत चौथा बॉल आणि 12 धावांची गरज. चौदा चेंडू आणि 14 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. चांगली बॅटिंग एका बाजूला अभिषेक आणि अभिषेकच्या साथीने आता आकाश सांगतात की मीही संघाचा चांगला फलंदाज आहे. सेन्सिबल क्रिकेट असायला हवं. तुम्ही मागील बॉलवर चौकार खेळल्यानंतर स्ट्राईक रोटेशनचं काम कसं करता तेवढंच महत्वाचं असतं. नेक्स्ट मॅच, एका बाजूला संघर्ष मुरबे आणि त्यांच्या विपक्षात YBCC बी, या दोन संघांमधला हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. इथे देखील नरम हाताने बॉलला खेळले. चेंडू चाललाय फाईन लेग मध्ये. इथून षटक संपले ते म्हणजेच 2. आता 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 20 वरती पोहोचतात. 12 बॉल मध्ये करायच्या. दा घेऊया ब्रेक आणि ऐकूया डीजे हर्षद. थँक्यू, धन्यवाद. धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20. धरम सर, जो मी उल्लेख केला कोविडच्या काळात अगदी संकट मोचक म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं काम केलं बोईसर विभागात, तेच धरम सर. पेशानं आदर्श शिक्षक म्हणून आपण पाहतात महाविद्यालयामध्ये केमिस्ट सब्जेक्टला जे मात्र कार्यरत आहेत, त्यांच्या माध्यमातून भारताचं उज्ज्वल भविष्य घडत आहे आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. धरम सर दाखल झालेत गोलंदाजी मार्क वरती.
बोईसर मधनं एक आदर्श असं व्यक्ती म्हणजेच धरम सर, सातत्यानं कूल अँड काम म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. राऊंड स्टम्प्स न आले, प्रचंड वेग त्यांच्याकडे, चांगला टप्पा जर मिळाला, चेंडू हाताळण्याची एक आगळी वेगळी ऍक्शन आहे त्यांची. 12 बॉल मध्ये रन करायचे ते 10, त्यावेळेला 2 बॉल मध्ये 2 रन आले, म्हणजे 10 बॉल 10 मध्ये करायचे 8. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सौभाग्यवती कांक्षिणी रेश्मा जितेश भोईर, अर्थातच इथे आगमन झालंय. कालच्या दिवसात आमच्या प्रमुख पाहुण्या होत्या त्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी, आणि त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी आपण पाहतात या स्पर्धेची शेवटची खूप चांगल्या पद्धतीने अंडर नाईट फ्लड लाईट्स मध्ये न्यू प्रभात मंडप अँड डेकोरेटर्स जितेश भोईर या नावानं खूप कमी लोक त्याला ओळखतात. तो म्हणजेच बाबू, ज्यांनी स्वतःच्या 3 ते 4 ऑर्डर चालू आहेत, परंतु आई भवानी धनसरच्या स्पर्धेसाठी ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं हे भव्य व्यासपीठ आम्हाला उभं करून दिलं. खराब गोलंदाजी. आता चेंडू मात्र निघून जातोय. 9+1 म्हणजेच धावसंख्या आता आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल 25 वरती. अवघ्या 5 धाव्यांची गरज. दीपक 11 यादव नगर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी युवांनी भरलेला हा संघ, आणि 9 चेंडू आहेत. 9 चेंडूंमध्ये रन करायचे ते म्हणजेच 5. फटका इथे देखील खेळलाय चांगला. आता डॉट बॉल येतोय. 8 बॉल मध्ये 5 धाव्यांची गरज. धरम सर एका बाजूला प्रचंड वेग हाताळतात, परंतु वेगावरती स्वार असताना तुमचा टप्पा देखील तेवढाच महत्वाचा. आलाय चौकार. या चौकाराच्या साह्यानं स्कोर आर लेवल. रॉकी मुरबे, जे तुम्ही आतमध्ये बसले थोडस ऍडजस्ट करा. चेतन भाऊ आहेत का? येस, आपण पाहताय चेतन पाटील चेक या नावानं भरपूर प्रेम ज्यांना मिळालं. एक चांगले कलाकार. मुरबे गावात ज्या वेळेला तुम्ही जाल त्यावेळेला फक्त आणि फक्त तुम्हाला प्रेमच मिळेल. जिथे मात्र तुम्हाला निश्चित स्वरूपात चांगले कलाकार, चांगले गायक, चांगले खेळाडू, चांगले कोरिओग्राफर आणि त्यातलेच आमचे अगदी जीवाभावाचे मित्र म्हणजे चेतन पाटील चेक यांचं देखील इथे स्वागत आहे. त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. चेतन पाटील, चेतन भाऊ प्लीज आपण या मुख्य व्यासपीठावरती. जो मान सन्मान तुम्ही आम्हाला मुरब्यामध्ये देता आमचं कर्तव्य आहे की तुम्ही आमच्या गावामध्ये येत असताना तुम्हाला देखील ते तुम्ही ते डिझर्व करता एक कलाकार म्हणून. काय काम आरे साहेब ध्रुवी 11 YBCCB चेतन पाटील यांना विनंती करेन की प्लीज आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तुमची जागा ही आमच्या व्यासपीठावरची आहे. आणि चेतन पाटील दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस, आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय सहर्ष असं हार्दिक स्वागत. पार्थ भोईर कुठे असतील तर प्लीज या.